मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता युवराजला म्हणते, आपल्याकडे कोणताही पुरावा नाही, त्यावरती तुम्ही पिंकी वहिनींच्या फोनचं लोकेशन ट्रॅप केलं का असं ती विचारू लागते. तेव्हा युवराज म्हणतो, हो केलंय, परंतु सरपंच ऑफिस आहे ना, तेथे शेवटचं लोकेशन होतं. त्यावरती पिंकी म्हणते, म्हणजे हा सुद्धा पुरावा नष्ट करण्यात आला. आता पिंकी वहिनी निर्दोष आहे हे सत्य आपल्याला समजणार तरी कसं. त्यावरती आता युवराज म्हणतो, करूया आपण काहीतरी, मी असा सहजासहजी कधीही हार मानणार नाहीये, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. आता असं म्हटल्याबरोबरच पिंकीच्या जीवात जीव येतो. तर आता युवराज मनातल्या मनात म्हणत असतो की अहो, तुम्ही का नाही सांगत कारभारीणबाई की मीच पिंकी आहे म्हणून. अहो, जे काही घडलं त्या दिवशी सांगा, मी तुमची मदतच करणार आहे ना. असं म्हणून आता तो मनातल्या मनात पिंकीविषयी बोलू लागतो. त्यानंतर आता जेव्हा तो तेथून जातो तेव्हा पिंकी म्हणते, मला काहीतरी करायलाच हवं, मला आता ब्रह्मास्त्र बाहेर काढायची वेळ आली आहे. तर आता दुसरीकडे बापूसाहेब म्हणतात, ब्रह्मास्त्र म्हणजेच पिंकीकडे असा कोणता तरी पुरावा असणारच आहे, हा फायदा ती नक्कीच घेऊ शकते. दुसरीकडे पिंकी ह्याच गोष्टीचा विचार करत असते की सगळेजण जेव्हा आता साखरपुड्यामध्ये बिझी असतील तेव्हा बापूसाहेबांच्या त्या ऑफिसमध्ये जायचं आणि तेथूनच सगळं काही सत्य शोधायचं. काही पुरावा नक्की भेटेलच, बापूसाहेबांनी कोणता तरी पुरावा तेथे लपून ठेवला असेलच. तर आता पिंकी म्हणते की जर बापूसाहेब तो पुरावा तेथे सापडला ना, तर मग तुमचं काहीच खरं नाही, तुम्ही जेलमध्ये चक्की पिसेंग पिसेंग असं म्हणून पिंकी आता तिच्या स्टाईलमध्येच डायलॉग मारत असते आणि खूप हसते. तर दुसरीकडे बापूसाहेब असा विचार करत असतात की पिंकीपासून वाचण्यासाठी मला काहीतरी करायलाच हवं, मला पिंकीच्या विरोधात जाऊन पुरावे शोधायला हवेत, नाहीतर तिला मला मारायलाच हवं. आता जर पिंकीचा एकदाचा गेम करून टाकला ना, मग माझ्या विरोधात कुणीही काही करू शकत नाही, असंही आता बापूसाहेब म्हणतात. तर आता दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांची अगदी लगबग सुरू असते, कारण युवराज आणि मितालीचा साखरपुडा असतो. सुशीला सर्वांना कामं सांगत असते, तर चित्राला अजूनही मेकअप करायचा असतो. सुशीला तिला कामं सांगत असते आणि म्हणते, पटपट कामं उरक. तेव्हा चित्रा म्हणते, फायनल टचअप राहिलाय, प्लीज पाहुणे येतील ना, मी छान दिसायला हवी. तेव्हा सुशीला रागातच म्हणते, अगं छानच दिसतीये तू, तुला कुठे काय झाले, मस्त एवढं पाव किलोचं थोबाडावर रंगवून ठेवलंय ना, आणि माईसाहेबांना अंगठी दाखवली की नाही तू साखरपुड्याची. आता चित्रा म्हणते, नाही दाखवली अजून. सुशीला अजूनच बडबड करू लागते, माईसाहेब देखील तेथे असतात. तर आता सुशीला माईसाहेबांना विचारू लागते, विड्या सुपारी हे सगळं काही लागेल, अजून काय काय लागेल सांगा ना माई मला. तेव्हा आता माईसाहेब तिला सांगत असतात. तर तेथे डॉल्बी आणि सत्या हे दोघेही येतात, ते आवरून आलेले असतात. तेव्हा युवराज कुठे आहे असं सुशीला त्यांना विचारते. तेव्हा युवराज त्याच्या रूममध्ये असेल, तो अगदी आवरून बसला आहे असं डॉल्बी सुशीलाला म्हणतो. तेव्हा सुशीला म्हणते, मग काय तेथे पुतळा बनवून ठेवायचा आहे का, त्याला खाली घेऊन या. तेव्हा सत्या आता म्हणतो की डॉल्बी जा तू घेऊन ये. तर डॉल्बी म्हणतो, जा ना तू घेऊन ये. तर इकडे पिंकी मनातल्या मनात विचार करत असते, आज काहीतरी करायलाच हवं ही एंगेजमेंट रोखण्यासाठी, आणि मग मला बापूसाहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन तेथून पुरावा तो घ्यायलाच हवा. तो जर पुरावा तेथे असेल तर मी माझ्या धनींना सांगेल आणि त्यांना दाखवेल लगेच तो पुरावा. मग सांगेल सर्वांना ओरडून की मी पिंकी युवराज धोंडे पाटील आहे म्हणून, मग माझ्या धनींना देखील खूप आनंद होईल. तर आता असाच विचार ती करत असते. तर आता दुसरीकडे पिंकी ही आता बाहेर येते, तर युवराज तेथे आवरून आलेला असतो. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात. तर आता सुशीला जोरातच पिंकीवर ओरडत म्हणते, काय ग, तुला छवीचं आवरायचं होतं ना, मग टक लावून त्याच्याकडे अशी काही पाहतेस. तरीही पिंकी युवराज एकमेकांकडेच पाहतात. त्यानंतर आता डॉल्बी म्हणतो, आईसाहेब बघ पाहुणे सुद्धा आले. तेव्हा मिताली आणि त्याचबरोबर तिचे आईवडील देखील तेथे आलेले असतात. आता सुशीला पटकन पुढे जाते आणि त्यांचं स्वागत करते. तर बापूसाहेब देखील तेथे येतात आणि म्हणतात, सपकाळ साहेब येती घरा तोची दिवाळी दसरा. तर आता पिंकी म्हणते, आता हीच वेळ आहे बापूसाहेबांच्या ऑफिसमध्ये घुसण्याची आणि तेथून पुरावा शोधण्याची. असं म्हणून आता ती लगेच तिथून जाऊ लागते. जाता जाता युवराजकडे पाहते. तर आता पिंकी जेव्हा जिन्यावरून जात असते तेव्हा बरोबर बापूसाहेब पाहतात
आणि म्हणतात ही आत्ता वर का गेली असेल, हिच्या मनात नक्कीच काहीतरी डाव शिजतोय म्हणून ते लगेच पिंकीकडे यायला निघतात. पिंकीचा पाठलाग करतात. तर इकडे त्यांना समजतं की पिंकी पार्टी ऑफिसमध्ये गेली आहे. तर आता पिंकी पार्टी ऑफिसमध्ये येते आणि लगेच बापूसाहेबांची जी खुर्ची असते त्या खुर्चीच्या खाली रायू तेथे लपवून ठेवलेला असतो ते तिला माहीत असतं. म्हणूनच ती आता खुर्चीच्या खाली सापडते. तर तेथे चिकटपट्टीने तो पेनड्राईव्ह तेथे अडकवलेला असतो. तेव्हा बापूसाहेब हळूच दारातून पाहतात तर पिंकीला तो पेनड्राईव्ह सापडतो. बापूसाहेबांना आता धक्काच बसतो. तो पेनड्राईव्ह सापडल्यामुळे पिंकीला खरं तर खूप आनंद झालेला असतो. पण बापूसाहेब आणि धनंजयचं ते बोलणं आठवतं की जर पिंकीला वाचवण्यासाठी युवराज आला तर त्यालाही संपवून टाकायचं. इकडे एंगेजमेंटची सगळी तयारी झालेली असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की वरपिता कुठे आहे. तर आता बापूसाहेब कुठे गेले हा प्रश्न सर्वांना पडतो. म्हणूनच सुशीला म्हणते मी त्यांना बोलवून आणते असं म्हणून आता ती तेथून जाते. इकडे मिताली युवराजला म्हणते युवी तू खूप हॉट दिसतोस. युवराज तिला काहीच प्रत्युत्तर करत नाही. तेव्हा आता तो डॉल्बीला इशारा करून जवळ बोलवतो आणि विचारतो पियू आणि तायडी कुठे गेली आहे. तेव्हा आता इतक्यात येतीलच असं डॉल्बी म्हणतो. तर आता दुसरीकडे पिंकी म्हणते धनी मी आले. आपल्या अपराध्यांचं बिंग मी आता तुमच्यासमोर फोडणार. आता तुम्हाला आणि मला कुणीही वेगळं करू शकत नाही असं म्हणून आता ती लगेच बाहेर जाणार असते. तेवढ्यातच बापूसाहेब आतमध्ये येतात. पिंकीचा दुसरा हात पकडून एका हातातून तिच्या लगेच तो पेनड्राईव्ह घेतात आणि तो पेनड्राईव्ह घेतल्यामुळे बापूसाहेब खूपच खुश होतात. पिंकी त्यांना विरोध करत असते परंतु बापूसाहेब आता पिंकीला जोरात बाजूला ढकलून देतात. पिंकी जोरात खाली कोसळते. आता बापूसाहेब तो पेनड्राईव्ह तोडून फोडून टाकतात. पिंकी जोराजोरात ओरडत असते बापूसाहेब नको, पण आता ते ऐकतच नाही. पिंकी पुन्हा जवळ येते आणि तो पेनड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न करत असते. बापूसाहेब पुन्हा एकदा तिला ढकलून देतात आणि मोठ्या मोठ्याने ओरडत असतात की बापूसाहेबांना गजराज धोंडे पाटलांना मारणारा अजून या जन्मात तरी यायचा आहे. तर आता दुसरीकडे बापूसाहेब अजूनही आलेले नसतात म्हणून सगळेजण विचारू लागतात की बापूसाहेब कुठे आहे. तर आता सुशीला म्हणते की ऐन टायमाला कुठे गेले काय माहीत. धनंजय आता बाहेर जाणारच असतो. तेवढ्यातच सुशीला त्याला अडवत म्हणते की मोठं माणूस पाहिजे इथे कुणीतरी डॉल्ब्या जारे शोधून ये. बापूसाहेब पार्टी ऑफिसमध्ये असतील या विचाराने डॉल्बी आता तिकडे जायला निघतो. बापूसाहेब स्वतःच्या खुर्चीवर बसतात आणि म्हणतात की तुला काय वाटलं सहजासहजी तू मला अशी मारू शकशील का. पण असं कधीही होणार नाही कारण मला मारणारा अजूनही या जन्माला यायचा आहे. तेव्हा पिंकी म्हणते बापूसाहेब तुम्ही असं करू शकत नाही, हे खूप चुकीचं करताय. तर इकडे डॉल्बी हा बापूसाहेबांना शोधण्यासाठी आलेला असतो. तर आता बापूसाहेब चवताळून उठतात आणि पिंकीला म्हणतात की वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. आमच्या खुर्चीखाली हा पेन ड्राईव्ह लपवून ठेवला होतास. तेच आमच्या खुर्चीवर आम्ही नागासारखं वेटोळं घालून बसलो होतो का. आणि आमच्या बापजन्मात सुद्धा हा विचार आला नव्हता की आमच्या विरोधाचा पुरावा आमच्याच खुर्चीखाली आहे. तर आता आज नवमी आहे, उद्या दसरा आहे. उद्याच्या उद्या गावातून तू निघून जायचं. ह्या आता युवराजच्या साखरपुड्यानंतर आम्ही तुम्हाला गावाबाहेर सोडू आणि जर असं केलं नाही तर गावातील लोक तुमचे धिंडवडे काढतील असं आता पिंकीला बापूसाहेब म्हणत असतात. आणि एकदा का गावातील लोक तुझ्यावर तुटून पडले तर तुझे तुकडे तुकडे करतील असंही रागात बापूसाहेब म्हणतात. तर आता पिंकी खूपच घाबरते. तेव्हा बापूसाहेब तिला अजून खूप काही बोलू लागतात. इकडे डॉल्बी हा पार्टी ऑफिसमध्ये चाललेला असतो. तर इकडे पिंकीला हाड असं म्हणून बापूसाहेब तेथून जातात. तर पिंकीला खूप टेन्शन येतं. पुढे काय करावं हा प्रश्न तिच्यासमोर असतोच कारण तिच्या हातातून तो शेवटचा पुरावा देखील आता गेलेला असतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बापूसाहेब हे पार्टी ऑफिस बाहेर पडतात परंतु दरवाजेची कडी लावतात. तर पिंकी जोराजोरात सर्वांना आवाज देते की मला सोडवा, कुणीतरी कडी उघडा. इकडे युवराजला मितालीच्या बोटात अंगठी घालावी की नाही हाच प्रश्न खरं तर पडलेला असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो. तर दुसरीकडे पिंकी म्हणते आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. तर आता पिंकीच्या हातावर एक मोबाईल कुणीतरी ठेवतं. तर आता त्यामध्ये आमदार गजराज धोंडे पाटील हे मेडिकल कॅम्पमध्ये सहभागी होते हेच तुला सांगायचंय का असं रेकॉर्ड तिथे चालू होतं. त्यावरती पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा एवढा पुरावा बास झाला ना पिंकी असं तिला छबी विचारते. पिंकी छबीकडे पाहतच राहते. आता छबीने खूप मोठा पुरावा पिंकीकडे सुपूर्द केलेला असतो. छबी एकदम ठीक असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.